नमस्कार, रमास क्रिएटिव्ह क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुगर बीटची टिप्स सांगणार आहे। या अगोदर मी तुम्हाला मनी जे कशी लावायची त्याची टिप्स सांगितलेली होती आणि शुगर बीटची जी टिप्स आहे ते याच्यापेक्षा जरा वेगळी आहे। तर म्हटलं चला तुम्हाला एकदा सांगूया। ज्याने यूट्यूबवरती कोर्स घेतलेला आहे त्यांनी सुद्धा त्यांचे जे काही प्रॅक्टिसचे फोटो आहेत ते जो मी नंबर देते त्या नंबरवरती जर मला दिले तरी चालेल। त्यांचं काय चुकतं काय बरोबर हे मी तुम्हाला सांगू शकते। यूट्यूबवरती 299 रुपये प्रत्येक महिन्याला आहेत जोपर्यंत तुम्ही शिकत आहात तोपर्यंत। आणि जर तुम्हाला माझ्याकडून कोर्स घ्यायचा असेल टेलिग्रामवरती तर जो नंबर दिला त्याच्यावरती हाय मेसेज पाठवा। त्यामध्ये 501 रुपये आहे। 5 महिने तुम्ही तिथे शिकू शकता म्हणजे व्हिडिओ पाहू शकता। तर आता चला आपण मनीची टिप्स पाहूया। तर हे शुगर बीट्स आहेत, 2 रंगाचे असतात। पहा, शुगर बीट्स म्हणजे आपले जे हे मनी आहेत हे जे बीट्स आहेत ना याच्यापेक्षा खूप बारीक असतात। पहा हे, आणि हे 2 रंगाचे आहेत। तर एक आहे गोल्डन आणि एक आहे कॉपर। तर हे दोन्ही आपल्याकडे पाहिजे। तुमच्याकडे आता सध्या जे असतील ते तुम्ही यूज करू शकता, पण हे 2 माझ्याकडे आहेत। हा जो शुगर बीट्स आहे ना गोल्डन कलरचा हा खूपच बारीक असतो आणि कॉपरचा जो आहे ना तो याच्यापेक्षा जरासा मोठा असतो। तर आपण बीट्सची जी निडल आहे ती घेतलेली आहे। तुमच्याकडे जी असेल यूज करत असाल तुम्ही ती घ्यायची आहे। आपण असं शुगर बीट्स एका वाटीमध्ये किंवा ज्याच्यात टाकतो एखाद्या पिशवीमध्ये, तुम्ही छोट्या पिशवीमध्ये जरी टाकलं असेल तरी आपण अशा पद्धतीने ते भरायचं आहे। असं एक एक भरण्यापेक्षा तुम्ही हे असं सहज पटकन भरू शकता। तर अशा पद्धतीने आपण एक एक मनी न भरता असा मी आता जसं दाखवलं तसं आपण भरलं तर जास्त मनी याच्यामध्ये येतात। आणि एकदा शुगर बीटचं आपण वर्क तयार करायला घेतो ना तर त्याच्यावेळी ही जी मी आता पद्धत दाखवली ना ही खूपच छान आहे, पटकन होतं। तर सर्वात अगोदर आपण शिकणार आहात तोपर्यंत काय करायचं, एक हलकीशी रेष मारून घ्यायची, एकदम हलकी मारायची आहे। शुगर बीट्स आपण जेव्हा करतो तेव्हा काय करायचं आहे पहा, अगोदर आपण तंगूस घेऊया आणि तंगूस वरती काढूया। आता इथे आपण काय केलेले एक एक मनी आपण यामध्ये घेतलेला आहे आणि जवळच्या जवळ आपण इथे टाके देऊन हे असं घट्ट येईल अशा पद्धतीने केलेलं आहे। याच्यामध्ये गॅप येत नाही। पण काही जणांना काय प्रॉब्लेम होतो की शुगर बीट्समध्ये गॅप येतो। शुगर बीट्समध्ये तुम्ही जर वर्क करताय तर तुम्ही एक जर मनी टाकला तर ते वर्क पूर्ण करायला खूप उशीर होईल। मग तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही इथे 2 मनी टाकू शकता। तर मी अगोदर 1 मनी टाकला, खालतून मी जो अंगूस आहे तो जोरात खाली खेचला त्याच्यामुळे ते घट्ट आलेले आहे। जिथे आपला शुगर बीट्स आहे जसं वरती मनीचं वर दाखवलं तसं तिथेच आपण खाली निडल टाकायचे आहे आणि तंगूस आपल्याला हा वरती काढायचा आहे। आता एक न टाकता आपण हे 2 टाकायचे आहेत। आता इथे 2 मनी टाकून आपले हे वर्क पूर्ण होणार आहे आणि तुमचा जो टाईम आहे तो पण वाचेल, जास्त तुम्हाला इथे टाकायचं नाही। आता एखादा तुम्ही वर्क करताय मग तिथे तुम्ही 2 मनी टाकण्याऐवजी तुम्ही 3 मनी टाकू शकता। पण कधी टाकू शकता, जर तिथे सरळ वर्क असेल तरच तुम्ही तिथे 3 मनी टाकू शकता। आता हे सरळ असल्यामुळे आपण इथे 3 मनी टाकलेले आहेत। पण जर तेच वर्क जर गोल असेल तर तिथे तुम्हाला 3 मनी नाही टाकायचे, म्हणजे शुगर बीट्स आहेत ते 3 नाही टाकायचे, 2च टाकायचे आहेत। जर तुम्ही 3 टाकलात ना तर आता इथे याला सपोर्ट आहे आणि इकडे हा मनी सपोर्ट आहे, त्याच्यामुळे मधला जो मनी आहे तो फिट बसेल। पण जेव्हा आपण राऊंड मारतो ना तेव्हा तिथे सपोर्ट नसतो, त्याच्यामुळे एखादी शेप तुम्ही देत असाल तर तिथे तुम्ही 2च मनी टाका, 3 मनी टाकू नका। तर आता हे तुम्हाला वापस दाखवते। शुगर बीट्स टाकल्याच्या नंतर आपल्याला पहा, आता हा तंगूस मी पाठीमागे खेचला आहे खालतून आणि इथे खालून खेचल्यानंतर इथं टाईट झालं, आता जात नाही। मग ही जी निडल आहे कुठलेही मनीचं वर्क करा, कोणतेही वर्क करा, हे टाईट आपल्याला पाहिजे। ही निडल आता इथे गच्च बसलेली आहे, तंगूस आपण खेचून घेतला आहे। आता जिथे ती घट्ट झालेली आहे ना तिथेच तो निडल खाली टाकायची आहे आणि आपल्याला तिथे एक टाका द्यायचा आहे, त्याच्यामुळे आपलं जे वर्क आहे ना ते घट्ट राहील। आता पहा, मी 2 मनी टाकलेले आहेत खाली, 2 मनी खाली निडलमध्ये आहेत आणि तसंच मी इथे एक टाका देणार आहे। टाका दिला म्हणजे हे तुम्हाला आताच नाही करायचं, हळूहळू तुम्हाला सवय लागणार। तर इथे पहा 2 मनी आपण 2 मनीच्या इथे आपण टाका देतोय। 2 मनी आतमध्येच आहेत म्हणजे आपल्या निडलमध्ये आहे आणि मी इथे टाका दिला आहे आणि बाहेर खेचले। तर आता जे निडलमध्ये 2 मनी होते त्याच्यातून आपले हे टाका बाहेर निघलेला आहे, तंगूस बाहेर निघालेला आहे।
असं वर्क पण तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, म्हणजे तुमचं प्रॅक्टिस परफेक्ट होईल. आणि याच्यामुळे काय होणार, नीडलमध्ये जितके मणी आहेत ना तेवढे तुम्ही हँडल करू शकता. तर इथे आपण जे शुगर बीट्स घेतो ते छोटे असतात, त्याच्यामुळे आपण इथे एक बीट्स टाकतो आणि टाका देतो. इथे आपण 2 बीट्स टाकू शकतो किंवा 3 बीट्स टाकू शकतो. सरळ लाईन असेल, सरळ वर्क असेल तर 3 शुगर बीट्स तुम्ही टाकू शकता एका वेळेला. पण जर तुमचा काही एखादा सेप तुम्ही देत असाल, कोणताही सेप तुम्ही देत असाल, तेव्हा तुम्हाला 2-2 शुगर बीट्स टाकायचे आहेत. 3 शुगर बीट्स तुम्ही टाकले, तुम्हाला असं वाटेल की वर्क घट्ट आहे, पण काही वेळानंतर तुम्ही पाहाल तर तिथला जो मधला मणी असणार ना, 3 जर मणी तुम्ही टाकले असणार एखादा सेप जिथे असेल त्या जागेवरती, तो मधला मणी लूज राहील. त्याच्यामुळे कुठेही सेप देताना 2च मणी टाका. सरळ वर्क असेल तर 3 मणी टाका. ज्यांनी यूट्यूबवरती कोर्स विकत घेतलेला आहे त्यांना काय प्रॉब्लेम असेल तर त्यांनी त्या व्हिडिओखालीच कमेंट करा की तुम्हाला काय प्रॉब्लेम होतो, तर मला कळेल आणि त्यानुसार मग मी तुम्हाला ती टिप्स किंवा तो व्हिडिओ पूर्णपणे समजावून सांगू शकते. धन्यवाद.